नमस्कार मंडळी, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. श्रीकृष्ण अष्टमीनंतरचा सगळ्यात मोठा सण म्हणजे गणेश उत्सव. बाप्पाच्या आगमनाची तयारी आता सगळीकडे सुरू झालेली आहे. अशाच एका आपण भव्य आगमन सोहळ्यासाठी जाणार आहोत, तो म्हणजे चिंचपोकळीचा चिंतामणी. तर चला मित्रांनो, भेटूया चिंचपोकळीला. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. नमस्कार मित्रांनो, मुंबईतील गणेश उत्सवाबद्दल सांगायचं झालं तर चिंचपोकळीचा चिंतामणी हे नाव आवर्जून घेतलं जातं. आणि याचं कारण असं की गणपतीचा व मंडळाचा स्थापनेपासूनचा इतिहास आहे. या मंडळाची स्थापना कधी व कशी झाली, या गणपतीचे वैशिष्ट्य काय, तर इंग्रजांच्या डोळ्यात देखत गणेश उत्सव साजरा करण्याचे धाडस ठेवणारे हे दुसरे मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळ. 1892च्या सुमारास लोकमान्य टिळक यांनी पुण्याहून सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली. मुंबईत पहिल्याच वर्षी 1893मध्ये गिरगाव येथील केशवजी नाईक चाळ येथे पहिल्या सार्वजनिक गणेश उत्सवाची स्थापना झाली. त्यानंतर मुंबईमध्ये गणेश उत्सव सुरू होण्यास कमीत कमी 20 ते 25 वर्ष लागली. याचं कारण असं की मुंबई हे ब्रिटिशांचं हेडक्वार्टर होतं. तरी पण 1920मध्ये इंग्रजांच्या नाकावर टिचून सार्वजनिक गणेश उत्सव सुरू करण्याचा पहिल्याच 3 मंडळामध्ये चिंचपोकळीच्या मंडळाचं नाव अभिमानाने घेतलं जातं. तर या मंडळाचा दुसरा क्रमांक लागतो. तर मंडळी, तिसरं मंडळ आणि गणपती कुठचा हे कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. त्या काळी चिंचपोकळी, लालबाग, परळ हा भाग गिरणी कामगाराची वस्ती म्हणून ओळखला जायचा. या मंडळातील बहुतांश लोक हे गिरणी कामगार होते. सुरुवातीच्या काळात या गणपतीला पुलाखालचा गणपती असे म्हटले जायचे. तेव्हा इंग्रज आपल्याला विरोध करतील अशी चिंता अनेकांच्या मनात होती. पण पाहता पाहता या गणपतीला 25 वर्ष पूर्ण झाली आणि 1945 साली या मंडळाने रौप्य महोत्सव साजरे केले. पुढील 2 वर्षातच भारत स्वतंत्र झाला. मंडळासमोर अनेक अडथळे आले. एकेकाळी तर फारच बिकट परिस्थिती निर्माण झाली. मुंबईतील कापड गिरण्या बंद झाल्या, गिरणी कामगार बेरोजगार झाले. त्यामुळे अशा आर्थिक संकटाच्या काळात गणेश उत्सव सुरळीत पार पडेल का अशी चिंता होती. अशाच परिस्थितीत मंडळाचे कार्य चालू होते. गिरणी कामगार उद्ध्वस्त झाले होते, पण त्यांनी गणेश उत्सव थांबू दिला नाही. ही परंपरा अखंड चालू राहिली आणि कामगाराचे जीवनही सुरळीत चालू झाले. या काळापासूनच सर्वांची चिंता हरणारा गणपती म्हणूनच लोक याला चिंतामणी म्हणू लागले. आणि हा गणपती चिंचपोकळीच्या रेल्वे स्थानकाच्या बाजूला असल्यामुळे याचे नामकरण चिंचपोकळीचा चिंतामणी असे झाले. चला तर मंडळी, चिंचपोकळीच्या चिंतामणीचं आपण दर्शन घेऊयात.